सो सिंपल. आपण काय केलंय, जेनकिंग्समध्ये जेनकिंग्सची पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली. पाईपलाईन्स आपण चालू केलेलं आहे आणि पाईपलाईन्स मध्ये आपण काय बघतोय, तर पाईपलाईन मध्ये स्टेजेस वाईज कशा पद्धतीने काम होतं ते बघतोय. ठीक आहे. या पाईपलाईनला आपण एक्झिक्यूट करून बघितलेलं आहे. तर या पाईपलाईन मध्ये काय काय झालंय त्या पूर्ण कन्सेप्ट आपण काल बघितलेला. सो हिअर कन्सोल आउटपुट. इवन तुम्हाला इथे पाईपलाईन स्टेप्स म्हणून पण दिसतंय पाईपलाईन स्टेप्स. तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेप्समध्ये कोणत्या पद्धतीने काम झालंय ते दिसेल. जसं की पहिली स्टेज इथे पुलिंग सक्सेसफुल इको झालेलं आहे. देन बिल्डिंग स्टार्ट, बिल्डिंग एंड, बिल्डिंग टेस्ट स्टार्ट, टेस्ट एंड, डिप्लॉय स्टार्ट, डिप्लॉय एंड. प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला इथे त्याचे लॉग्स पण दिसते. कन्सोल आउटपुटवर डायरेक्ट इथून जाते. ओके. वन मोर थिंग, याचे जर तुम्हाला लॉग्स व्यवस्थित बघायचे असेल तर काय करायचं, तर आपल्याला काही प्लगइन्स अजून ऍड करावे लागतात. ओके. काही प्लगइन्स काय करावे लागतात, अजून ऍड करावे लागतात. ते प्लगइन्स जस्ट आपण बघू थोडं. इन जनरल आपण काय केलंय, आता पाईपलाईन काय केलंय, त्या पूर्ण जॉब मध्ये आतमध्ये जेव्हा स्क्रिप्ट येतं त्या स्क्रिप्ट मध्ये लिहिलेली आहे. बट असं कुठेही लिहिलं जात नाही. हे बेसिक आपण प्रॅक्टिस पर्पज साठी करून बघितलेलं आहे. ओके. बट इन जनरल काय होतं, तर आपण आपली जे पाईपलाईन आहे ती पाईपलाईन गिटहबवर किंवा गिटलॅबवर सेव्ह करतो. गिटहबवर गिटलॅबवर ठेवणार आणि तिथून आपल्याला जेनकिंग्सला कॅप्चर करायला सांगणार. समजलं काय म्हणतोय मी? जेनकिंग्स काय करेल, आपली जे पाईपलाईन आहे ती पाईपलाईन कुठून कॅप्चर करेल, गिटहब रेपोजिटरीवरून. ओके. तर तेच सेटअप आपण आज करून बघू. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या स्टेजकडे जाणार. दुसऱ्या स्टेजकडे जाऊन काय करणार, बिल्डिंग करून बघणार. ठीक आहे. सो इथे जे आपण दिलेलं आहे पाईपलाईन या कंटेंटमध्ये, तर आपण काय करू, आपल्या रेपोजिटरीमध्ये ठेवू. आपली रेपोजिटरी कोणती आहे, तीच जे आपण आतापर्यंत यूज केली, विज्युअल स्टुडिओ कोड. हिअर इट इज बॅच B9. त्यामध्ये आपण काय करू, आपली ही पाईपलाईन कॉपी करू. कॉपी, विज्युअल स्टुडिओ कोड ओपन व्हायचं आहे अजून. ठीक आहे. तर ही आहे आपली रिपॉझिटरी. या रिपॉझिटरीचा आपल्याला काय करायचं आहे, तर URL घ्यायचा आहे. या URL घेतल्यानंतर आपण इथे जेव्हा जाणार, पाईपलाईन स्क्रिप्ट दिसतीये, तर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पाईपलाईन स्क्रिप्ट फ्रॉम SCM. ओके. काय करायचं आहे आता, पाईपलाईन स्क्रिप्ट फ्रॉम SCM. तर इथे एक मिनिट, याला मला कॉपी करू द्या. विज्युअल स्टुडिओ कोड आलाय का, हा. आणि मी आहो कुठे, बॅच B9 मध्ये. वेल गुड. हा. तर इथे एक फोल्डर आपण क्रिएट करून टाकू. बरोबर ना. आपण तसंच करतो नेहमी. या डायरेक्टरीमध्ये काय करणार, जेनकिंग्स लिहिणार आणि जेनकिंग्स मध्ये एक आपली फाईल, नाव तुम्ही ठेवू शकता जेनकिंग्स फाईल और पाईपलाईनचं वाटेल ते नाव ठेवा नंतर. बट एक जण जे स्टँडर्ड नेमनक्लेचर मध्ये काय ठेवलं जातं, जेनकिंग्स फाईल. ओके. बनली का डायरेक्टरी, हिअर इट इज. फाईल यामध्ये तर लिहा sample.yml या पद्धतीने. सॉरी, ग्रुवी. एक्सटेन्शन काय राहणार, ग्रुवी, कारण ही कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिली जाते, GROWY. ओके. सो यस, फाईल क्रिएट करतोय. आपण जेव्हा पाईपलाईन बद्दल डिस्कस केले आहे, तर पाईपलाईन मध्ये आपल्याला माहिती आहे कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिली जाते, पाईपलाईन जेनकिंग्स. सो जेनकिंग पाईपलाईन्स आपण बघतोय. आणि इथे आपल्याला दिसेल की आपण दोन टाईपने पाईपलाईन लिहू शकतो, एक तर डिक्लेरेटिव्ह वे आणि दुसरा स्क्रिप्टेड वे. राईट.
डिफरन्स काढला का? डिफरन्स काढायला सांगितलं होता मी, तुम्ही विसरले. ठीक आहे. तर स्क्रिप्टेड वे आणि डिक्लेरेटिव्ह वे या दोघांमध्ये आपली जे लँग्वेज यूज केलं जाते, बघा इथे काय म्हटलंय, तर बाय डिफॉल्ट मध्ये नाव काय ठेवलं जातं, जेनकिन्स फाईल पाईपलाईनला. तर एक तर तुम्ही जेनकिन्स फाईल ठेवा, नाहीतर मग तुम्हाला जे नाव ठेवायचं ते ठेवू शकता, पण बाय डिफॉल्ट मध्ये जेनकिन्स फाईल लिहिल्या जातं. देन येस, वाय पाईपलाईन आपण हे सगळं बघितलेलं आहे. सिंपल आपल्याला काय बघायचं आहे, तर डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिली जाते, तर ही लिहिली जाते स्क्रिप्टेड लँग्वेज. कोणती? ग्रुवी. डोमेन स्पेसिफिक लँग्वेज आहे, कुठेतरी मेन्शन नाही केलं काही. ओके, इथे तर सध्या तरी मला दिसत नाही आहे कुठे मेन्शन असं ग्रुवी म्हणून, बट येस, विच लँग्वेज इट इज, ग्रुवी लँग्वेज. ठीक आहे, असेलही आपल्या डोळ्याच्या समोर असेल, पण आपल्याला दिसत नाही आहे. ओके, सो इकडे आपण काय करणार आहोत, आता आपली पाईपलाईन लिहिणार आहोत. सिम्पली कॉपी करायची आपल्याला आपल्या सिस्टमवरून. ही आहे कॉपी. इथे येऊन आपण आपलं काय करतोय, तर पेस्ट करू. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट युअर पाईपलाईन नाव. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक स्टेजमध्ये चेंजेस करत जायचं आहे. पहिल्या स्टेजमध्ये आपण इको पुलिंग ठेवतोय, करेक्ट. तर ही जी रेपोजिटरी आहे, ही रेपोजिटरी कुठे आहे, सॉरी, ही जी पाईपलाईन आहे, ही पाईपलाईन आपल्या बॅच B9 मध्ये आहे. तर आपण आता ही जे पाईपलाईन आहे, ही पाईपलाईन तिथून फेच करू. फेच करण्यासाठी काय करायचं आहे, पाईपलाईन स्क्रिप्ट फ्रॉम. आता इथे बघा कोणत्या रेपोजिटरी मध्ये आहे ते द्यावं लागेल. कोणता यूज करतोय आपण, गिट यूज करतोय. येस, गिट. आता इथे रेपोजिटरी कोणती आहे, तर रेपोजिटरीचं नाव, रेपोजिटरी इथून आपण कॉपी करू. यामध्ये आपली पाईपलाईन येणार. ठीक आहे, याला रिफ्रेश करा, तुम्हाला तिथे जेनकिन्स फोल्डर पण ऍडेड दिसेल. ऑटोगिट अवेलेबल आहे आपलं. ठीक आहे. सो इकडे रेपोजिटरीचा URL मिळाला. आता ही पब्लिक असल्यामुळे आपल्याला कुठल्याही पासवर्डची गरज पडणार नाही. पासवर्ड मागणार का तो, बट हे मी तुम्हाला सांगितलंय पासवर्ड वाला कसं करायचं. ठीक आहे. गिटलॅबची आपण काय केली होती, एक प्रायव्हेट रेपोजिटरी घेतली आणि त्याला ऍक्सेस करण्यासाठी लागणारा गिटलॅबचा पासवर्ड दिलेला होता. बरोबर आहे, केलाय आपण काल. ठीक आहे, एवढं झालं. त्यानंतर सिम्पली आता आपल्याला करायचं आहे ब्रांच इथे द्यायची आहे. कोणती ब्रांच आहे आपली, MAIN, मेन आहे. आणि खाली ते तुम्हाला विचारेल की बाबा तुमच्या फाईलचं नाव काय. बाय डिफॉल्ट जेनकिन्स फाईल्स असतं, बट जर तुम्ही दुसरं नाव ठेवलं असेल तर नाव सांगा. काय नाव ठेवलं आपण, sample.groovy ना, SAMPLE sample.GROOVY. आता इथे लिहा, अदरवाइज डायरेक्टली हे नाव कॉपी करून इथे पेस्ट करा. सिंपल. आता होईल काय, तर बॅच B9 मध्ये जाणार, या रेपोजिटरी मध्ये जाणार. या रेपोजिटरी मध्ये ह्या फाईलला चेक करणार, ही फाईल अवेलेबल आहे का. ही फाईल अवेलेबल असेल तर त्याला एक्झिक्यूट करायला सुरुवात करणार. त्या फाईल मध्ये असलेल्या पूर्ण ज्या स्टेजेस आहेत त्याला 1 by 1 एक्झिक्यूट करणार. कळलं. तर हा काय करतोय, पाईपलाईन कुठून फेच करणार, रेपोजिटरीवरून, आणि त्या पाईपलाईन मध्ये असलेली प्रत्येक टर्म तो एक्झिक्यूट करणार. अंडरस्टूड, कळलं. ठीक आहे. सो लेट्स डू दिस. अप्लाय, सेव्ह. याला अगेन एक्झिक्यूट करून बघू आपला होतंय की नाही पाईपलाईन एक्झिक्यूट, ते चेक करू. नाही झालाय, सध्या काय इश्यू आला ते चेक करा. कन्सोल आउटपुट मध्ये या. फाइंड sample.groovy, अनेबल टू फाइंड sample.groovy, म्हणजेच आपलं इथून काहीतरी पुश झालेलं नाहीये. सो लेट्स सी. ओके, जेनकिन्स मे बी आपला पाथ चुकीचा दिलाय आपण. जेनकिन्सच्या आतमध्ये सॅम्पल फाईल आहे. सो जेव्हा आपण पाथ देणार तेव्हा थोडा चेंज करावं लागेल. सो सिंपल, कम टू हिअर, कॉन्फिगर अगेन. ठीक आहे.
आपल्याला जेनकिंग्स लिहावं लागेल, डायरेक्टरीचं नाव लिहावं लागेल आणि त्याच्या आतमध्ये काय आपलं फाईल आहे. काय होणार आहे इथे समजलं. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला सेकंड स्टेज, ठीक आहे, हा लोड होतो तोपर्यंत समोर बघू. सेकंड स्टेज मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर मेवन बघायचं आहे. पाईपलाईन समजली ना. पहिली स्टेज पुल करतोय, ओके, पुलिंग करणार. पुल हा सक्सेस झाला की नेक्स्ट आपण बिल्डिंग कडे जाणार. तर यामध्ये आपण बिल्डिंग मध्ये मेवन बघणार आहोत. तर येस, पुल करण्यासाठी तोपर्यंत आपण काय करू, पुल करण्यासाठी आता आपल्याकडे एखादा छोटासा सोर्स कोड पाहिजे. तर सोर्स कोड असेल तर तो सोर्स कोड आपण काय करू, पहिल्या स्टेज मध्ये पुल करू. कळतंय काय होणार आहे. ठीक आहे. ही डिपॉझिट, ही जी पाईपलाईन आहे ही कुठे पण राहू दे. पहिल्या स्टेज मध्ये काय लिहिणार आपण की कोड मला पुल करायचं. कोड पुल करायचं तर कुठून करतो आपण, रेपोजिटरी वरून. तर इथे आता रेपोजिटरीची लिंक द्यावी लागेल. जिथे पण कोड असेल त्या रेपोजिटरीची लिंक द्यावी लागेल. तर आपल्याकडे एक कोड आहे गिटहब मध्येच. तर गिटहब मधला कोड आपण घेऊ. Let me check. ठीक आहे. हा कोड आहे, कॉपी करतोय. आता आपल्याला हा कोड इथे पुल करायचा आहे. तर रेपोजिटरीचा लिंक आहे आपल्याकडे. बट आता इथे ऍक्च्युली लिहायची कशी, याचा सिंटॅक्स आपल्याला माहिती आहे का, नाही आहे. सिंटॅक्स माहिती आहे का कसं करायचं आहे पाईपलाईन मध्ये, नाही. आपण सिंपल लिंक देऊन होऊ शकत नाही. तर आपल्याला सिंटॅक्स ची जर रिक्वायरमेंट असेल तर सिंपल आपण काय करणार, इथे दिसेल तुम्हाला पाईपलाईन सिंटॅक्स, पाईपलाईन सिंटॅक्स ओव्हरव्ह्यू इकडे दिसताय. या साईडने जा, अदरवाईज इथे दिसेल लेफ्ट हँड साईडला हा दिसतोय पाईपलाईन सिंटॅक्स. बट इथे एवढ्या लांब जायची गरज नाहीये. जेव्हा तुम्ही तुमची पाईपलाईन एक्झिक्यूट करता तेव्हा तिथे तुम्हाला दिसेल पाईपलाईन सिंटॅक्स. तिथून पण करू शकता तुम्ही. ओके. पाईपलाईन सी इथे दिसतंय पाईपलाईन सिंटॅक्स. तर याला क्लिक केलं तर अगेन तुम्हाला पाईपलाईन सिंटॅक्स वर जाता येईल. इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपला गिट. गिट वरून काम करणार ना आपण, रिपोजिटरी फेच पुल करायची आहे. तर कोणती रिपोजिटरी तुम्हाला पुल हे करायचं आहे, पुल करायची आहे ते इथे टाका. ही रिपोजिटरी आहे सिंटॅक्स बघण्यासाठी. हा पब्लिक आहे त्यामुळे आपल्याला क्रेडेन्शियल मागणार नाही. ब्रांच कोणती पुल करायची आहे तर एकदा ब्रांच चेक करा, कोणती ब्रांच आपल्याला पुल करायची आहे. तर मास्टर ब्रांच आहे. ओके, मास्टर ब्रांच पुल करायची आहे. तर सिंपल इकडे यायचं आहे, मास्टर ब्रांच इथे लिहायचं आहे. ओके, क्रेडेन्शियलची रिक्वायरमेंट नाही आहे. इन्क्लूड पोलिंग, इन्क्लूड चेंज, येस, जनरेट पाईपलाईन सिंटॅक्स दिसतंय. पाईपलाईन स्क्रिप्ट झालं. आता हा जो यांनी सिंटॅक्स दिलेला आहे हा सिंटॅक्स कॉपी करायचा आहे सिंपल, आणि आपल्या इथे येऊन पेस्ट करायचं आहे. दॅट्स इट, ऑल डन. समजलं. आता आपली पाईपलाईन ओके झाली आहे. तर एक काम करू आपण, इथे टर्मिनल ओपन करून चेक करू की पुश झालं की नाही. ओके, ऑटो गिट व्यवस्थित काम करता येतात, थोडं चेक करून घेऊ आपण. गिट स्टेटस, गिट ओके, STA स्टेटस. लेट्स सी. काय म्हणतोय हा, बॅड सिग्नेचर. काय प्रॉब्लेम झाला.
पुश होत नाहीये. git pull origin main पुल पण होत नाहीये. why this is happening? ओके, नो चेंजेस टू कमिट. स्टेटस का दिसत नाही आहे ते बघावं लागतं. ठीक आहे. कोड पुश होत नाहीये. लेट मी चेक. काहीतरी प्रॉब्लेम आला असणार आहे. इकडे आलं का ते चेक करून घेऊ. लेटेस्ट वाले काही जेनकिंग्स, सॉरी इथे नाही. आपल्या बॅच B9 मध्ये जेनकिंग्स नावाची डायरेक्टरीज आलेली नाहीये. सो हे थोडं मला बघावं लागेल काय होत आहे. कुठे असते आपली जेनकिंग्स डायरेक्टरी? Amazon प्रॅक्टिस, AWS प्रॅक्टिस मध्ये बॅच B9 जेनकिंग्स डायरेक्टरी क्रिएट झालेली तर दिसत आहे. बट विजुअल स्टुडिओ कोड sample.groovy पण दिसत आहे. git bash here. Let's check what is the issue. git status. हा एरर येतोय. indexed file corrupt. git fetch fetch, sorry, fetch index file corrupt ls. इथे कुठे index file दाखवत आहे? ठीक आहे, हा इशू नंतर न बघू. आपण काय करू, सॅम्पल फाईल डायरेक्टली बॅच B9 मध्ये ऍड करून टाकू. ओके, सो इकडे काम करू आपण. यामध्ये काय करावं लागेल, मला एक डायरेक्टरी ऍड करावी लागेल. ऍड फाईल, क्रिएट न्यू फाईल और अपलोड फाईल, ह्या दोनपैकी आपण करता येईल. तर एक काम करू आपण. काय करायला लागेल, आपल्याला डायरेक्टली इन्स्टन्सवर जाऊ आणि इथे एक फाईल आपण जेनकिंग्स फाईल आपल्याला ऍड करावी लागेल. रिपोजिटरीवरून केलं असतं तर बरं झालं असतं. व्हॉट इज द इश्यू? दुसऱ्या रिपोजिटरीमध्ये टाकू.
डेमो 1 2 3 मध्ये ठेवतो सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे, डेमो 1 2 3 मधून आपण घेऊ. यामध्ये कुठलीही अशी फाईल दिसत नाही आहे, तर येस, डेमो 1 2 3 ओपन करावी लागेल आपल्याला. आहे का नाही आहे आपल्या इथे चेक करा. ऑटोकिटचा इश्यू येतोय तिथे. ओपन फोल्डर, लेट मी चेक. एखादा असा B910 सिलेक्ट. ओके, B910. तर हे B910 आपल्याकडे अवेलेबल आहे का इथे? B910 मे बी गिटलॅबवर असेल. करून बघितलं होतं का आपण? आठवतं का? repository. डेस्कटॉप 1 2 3. ओके, मिळालं. सिलेक्ट. ठीक आहे, डेमो 1 2 3 आणि इथे पण आपल्याकडे डेमो 1 2 3 अवेलेबल आहे. कुठे गेलं? तर या रेपॉझिटरीला यूज करून बघू. ठीक आहे, होते की नाही ते चेक करावं लागेल. लेट मी चेक. सेम आहे ना? विकास इशू डॉकर फाईल. हॅलो, ठीक आहे. ओके ओके. आता हा जर इश्यू आला नसता तर आपलं एकदम छान फ्लो मध्ये आपलं काम झालं असतं. ठीक आहे, सो सिम्पली याला मला ऍड करू द्या इकडे 1 2 3. आणि ही पण रेपॉझिटरी आपली तीच आहे 1 2 3. कंपोज फाईल मध्ये सेम कंटेंट आहे. ओके, सेम कंटेंट दिसतोय 1 2 3. फाईल 1 इश्यू स्टेटस विकास सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. तर बाकी वेगळं थिंग असेल. सो लेट मी चेक नाव. इथे जेनकिंग्स फाईल ऍड करतो. जेनकिंग्स फाईल. ओके, जेनकिंग्स फाईल केल्यानंतर बघा याचा जो लोगो होतो हा लोगो कोणता होता? जेनकिंग्सचा लोगो होतोय. तर आपली जी रेपॉझिटरी आपण जे फाईल घेतलेली आहे ती पाईपलाईन सिंटॅक्स आणि पाईपलाईन आपल्याला इथनं कॉपी करायची आहे. ओके, पाईपलाईन गायब झाली. सगळ्या गोष्टी आजच व्हायच्या होत्या. ओपन फोल्डर कोणतं होतं ते? आपल्याला इथे थोडा इश्यू येतोय. हा स्टेटस अपडेट करत नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. याने जर ऑटोकिट प्रॉपरली केलं तर सगळं काम झालं असतं. बट आता ऑटोकिट स्टार्ट स्टॉप करून बघू एकदा, ते होईल का? स्टॉप स्टार्ट.
ते पण होत नाही आहे. या रिपॉझिटरीमध्ये जर आपलं काम प्रॉपर झालं ना तर काही ते टेन्शनच नाही. प्रॉपर हा एरर देतोय सध्या. git config ओके. कॉपी झालाय. कॉपी करून आपण त्यावेळेला रिपॉझिटरीवर येऊ. कोणती होती? 1 2 3 न्यू फोल्डर डेस्कटॉपवर आहे आणि 1 2 3 सिलेक्ट. इथे आपण क्रिएट केलंय जेनकिन्स फाईल. जेनकिन्स फाईल और यू कॅन सी sample .groovy. याचं एक्सटेन्शन काय असतंय पाईपलाईनचं? ग्रुवी. ठीक आहे. तर आपण लिहिलेलं आहे ग्रुवी फाईल. आता ही होत आहे की नाही ते चेक करून घ्या. गिट स्टेटस. हा इथे काम होत आहे. त्या रिपॉझिटरीमध्ये अपडेट होत नाहीये त्यामुळे प्रॉब्लेम आहे. बाकी काही इश्यू नाही. ठीक आहे. ते नंतर ना इश्यू मी रिझॉल्व्ह करेल. बट आता इथे आपण लगेच समोर बघू. गिट ऑटो गिट आहे का इथे? स्टेटस अगेन चेक करा. ऑटो गिट नाही आहे. सो गिट ऍड git commit -m jenkins pipeline added. okay, enter. ओके. थोडं चुकलं इथे मेसेज मध्ये. डबल कोट एंटर. आता कमिट करेल तो. ठीक आहे. git push origin main enter. तर कंटेंट हा पुश करतोय. git fet fetch git pull origin main git push origin main. सक्सेसफुल. ठीक आहे. तो तिकडचा कंटेंट इकडे अपडेट झाला. इथला कंटेंट आता तिकडे अपडेट झाला. तर पाईपलाईन आपली कोणत्या रिपॉझिटरी मध्ये आहे? डेमो 1 2 3. तर त्या डेमो 1 2 3 चा आपल्याला इथे काय द्यायचं आहे? URL द्यायचा आहे. डेमो 1 2 3. इथे थोडं रिफ्रेश करा. चेक करा तो येतोय का कंटेंट. येस. sample.groovy दिसतंय. तर sample.groovy अवेलेबल आहे या रिपॉझिटरीचा. आपल्याला काय करायचं आहे तर URL पाहिजे. कॉपी द URL. कॉपी. नाव कम टू हिअर. इथे द्या रिपॉझिटरीचा URL. सिंपल. लेट मी कनेक्ट अ चार्जर. ओके. सो हे झालं. त्यानंतर आपल्याला इथे आपल्या sample.groovy चं नाव द्यायचं आहे. घेतलंय. नेक्स्ट. सिंपल. अप्लाय आणि सेव्ह. आता बिल्ड करून बघू. आता बिल्ड होते की नाही ते चेक करू. कारण पाईपलाईन sample.yml तर आले, ग्रुवी तर आलेली आहे. तर हा एक्झिक्यूट करायला सुरुवात करतोय. येस. सक्सेस झालेलं दिसतोय. सी. तर एवढंच काम होतं. फक्त आपलं ते पुश होत नव्हतं त्यामुळे इश्यू आला. ठीक आहे. तुम्ही नंतर रिझॉल्व्ह करून टाकणार. सो बघा सर्वात आधी काय करतोय हा तर इथे sample.groovy ऑब्टेन करतोय. सी दिसतंय. विजिबल आहे. ओके. डेमो 1 2 3 मधनं करतोय.
जे रेपोजिटरी मध्ये ते सॅम्पल डॉट ग्रुवी आहे त्या रेपोजिटरीवर जाऊन त्या फाईलला एक्झिक्यूट करेल. आता त्यामध्ये असलेला स्टार्ट ऑफ पाईपलाईन, सी पाईपलाईन स्टार्ट करतोय प्रत्येक स्टेजला. आता तो परफॉर्म करत जाणार. सिलेक्टेड गिट इन्स्टॉलेशन डज नॉट एक्झिट युझिंग डिफॉल्ट, नो क्रेडेन्शियल निडेड. ठीक आहे, गिट वर गेलाय, गिट वरून त्यांनी ओके डेमो 1 2 3 पाईपलाईन स्टार्टेड फर्स्ट टाइम बिल्ड. हा सी फर्स्ट स्टेज मध्ये आता काय दिलेलं होतं आपण की गिट क्लोन करायचं आहे. कोणती रेपोजिटरी? स्टुडंट UI, राईट. तर ही रेपोजिटरी आता तो काय करतोय? फेच करतोय. ती पूर्ण रेपोजिटरी तो क्लोन करतोय. पहिल्या याच्यामध्ये बोलतोय पुलिंग सक्सेसफुल, बिल्डिंग, टेस्टिंग, डिप्लॉइंग सक्सेसफुल. ठीक आहे, तर पहिली स्टेज जी होती कोड पुल करणे, तर ते काम तो इथे करतोय. कळलं? आपली स्क्रिप्ट आहे एका रेपोजिटरी मध्ये. आपल्या स्क्रिप्ट मध्ये आपण लिहिलेलं आहे की आपल्याला कोड घ्यायचा आहे दुसऱ्या रेपोजिटरी मधून. कळलं? समजलं? तर सर्वात आधी आपली सॅम्पल डॉट ग्रुवी ही फेच झाली. त्याच्यात लिहिली आहे पाईपलाईन. पाईपलाईनच्या पहिल्या स्टेज मध्ये काय लिहिलंय आपण? तर गिट वर या रेपोजिटरीला क्लोन करायचं, तर तो क्लोन करायची काम करतोय. तर पुल सक्सेसफुल. पहिली स्टेज समजली? ओके. तर आता नेक्स्ट आहे आपला दुसरा स्टेज, तो म्हणजेच काय? बिल्डिंग स्टेज. ओके. तर बिल्डिंग स्टेज कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एक नवीन टूल यूज करावं लागेल, मेवन इन 5 मिनिट्स. हा डॉक्युमेंटेशन मी काल पण बोललो तुम्हाला, वाचून या. यामध्ये एकदम बेसिक वेने छोटस मेवनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, डिटेल दिलेली आहे की मेवन ऍक्च्युली कशासाठी यूज करायचं आहे. तर जावा बेस्ड ऍप्लिकेशन जे पण तुम्ही यूज करणार, ओके, जावा बेस्ड ऍप्लिकेशन, त्याचा जर पॅकेज क्रिएट करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय यूज करणार? मेवन. मार्केटमध्ये भरपूर सारे टूल्स अवेलेबल आहे जे तुम्हाला यूज करता येईल. ग्रेडर आहे, अँट आहे. ठीक आहे, अँट वगैरे आता ते पुराणे झाले, पण मेवन जावा बेस्ड साठी यूज केला जातो. तर इथे तुम्हाला दिसेल सध्याचा लेटेस्ट व्हर्जन, क्रिएटिंग अ प्रोजेक्ट, मेवन यूज करून कशा पद्धतीने प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करणार, त्याचा पॅकेज कसं क्रिएट करणार, त्याची हायरार्की काय असेल ते इथे या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला दिसेल. ओके. सो वन बाय वन चेक करू आपण. व्हॉट इज मेवन, एकदा थोडंसं ते पण चेक करा ऑफिशियल डॉक्युमेंट मध्ये. अदरवाइज गुगल बाबाला विचारा की गुगल बाबा मेवन काय आहे. ठीक आहे, तो गुगल बाबा सगळं सांगतो तुम्हाला. मेवन इज अ बिल्ड ऑटोमेशन टूल युज्ड प्रायमरी फॉर जावा प्रोजेक्ट. हेच डिस्कस केलं आता. मेवन कॅन ऑल्सो बी यूज्ड टू बिल्ड अँड मॅनेज प्रोजेक्ट रिटन इन C#, Ruby, Scale and other languages also. Okay. The Maven project is hosted by Apache Software Foundation. कोणत्या कंपनीचा आहे हा? Apache Software Foundation, were formerly part of the Jakarta project. आता हे जकार्ता नंतरची गोष्ट आहे, सध्या तुम्ही फक्त अपाचेचा आहे म्हणून चालायचं. कधी आलेला आहे? 2004, जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा. ठीक आहे. The programming languages Java, C++ and C#, Apache license. Yes, this is nothing but all. Okay, a basic information. कळलं? त्यामध्येच आपण आता एक पेज यूज करतोय, कोणता? इन 5 मिनिट्स. अंडरस्टूड? ठीक आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये तेच दिलेलं असणार आहे. मेवन ऑब्जेक्टिव्ह काय करणे, तर बिल्ड प्रोसेस इझी. याचे ऑब्जेक्टिव्ह आहे की बाबा हा जावा बेस्ड प्रोजेक्ट्सला काय करतो, तर प्रॉपरली मेकिंग द बिल्ड प्रोसेस इझी, प्रोव्हाइडिंग युनिफॉर्म बिल्ड सिस्टम, प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोजेक्ट अँड देन येस बेटर डिप्लॉयमेंट प्रॅक्टिसेस. याचे काही बेनिफिट्स पण मिळतील तुम्हाला खाली. येस, दिस इज ऑल अबाउट. नेक्स्ट, याला आता सिम्पली यूज कसं करायचं या डॉक्युमेंटेशन मध्ये बघा. एक तर तुम्हाला मेवन हा आहे काय CLI मोड, तर आपल्याला याला यूज करायचं आहे इन CLI मोड. मेवन कमांड असेल तुमची. ओके. नेक्स्ट, सी व्हर्जन चेक करायचं आहे, MVN कमांड यूज करावी लागेल.
देन त्यानंतर जर तुम्हाला इथे एखादा सिंपलचा प्रोजेक्ट क्रिएट करून बघायचा असेल तर इथे बघा क्रिएटिंग अ प्रोजेक्ट दिलेला आहे. आता यामध्ये काय दिलेलं आहे तर इथे असतात लायब्ररीज आणि गोल. मेवन हे मॅन्युअल वेने करतोय आपण, बट ऑटोमेटिक वेने असं करायची गरज पडत नाही. तर हा प्रोजेक्ट जो आहे MVN टाईप आणि जनरेट. तर आर्क टाईप इज नथिंग बट अ लायब्ररी आणि जनरेट म्हणजेच काय तर गोल. काय करायचंय त्याला कंपनी डॉट माय ॲप हे क्रिएट करायचंय. ओके, द ग्रुप आयडी डिपेंडन्सी ग्रुप आयडी माय कंपनी डॉट ॲप. देन आर्टिफॅक्ट आयडी, आर्टिफॅक्ट जो येस मी म्हटलं होतं तुम्हाला एक तर पॅकेज वर्ड यूज होते, एक तर आर्काइव्ह वर्ड यूज होते, अदरवाइज आर्टिफॅक्ट वर्ड यूज होते. इथे आर्टिफॅक्ट काय आहे माय ॲप. ठीक आहे, तर माय ॲप नावाचा एक फोल्डर क्रिएट होईल ज्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. एक काम करू आपण यातल्या ज्या रिक्वायरमेंट गोष्टी आहेत त्या आपण घेऊन टाकू. ओके, तर एवढ्या गोष्टी घ्या, कॉपी करा आणि आपण सर्वात आधी इन्स्टॉलेशन करणे आवश्यक आहे. तर इन्स्टॉलेशन बघू. थोडंसं इथे अगेन बघा माय ॲप नाव दिसतंय इथे. तर माय ॲप नावाची एक डायरेक्टरी प्रोजेक्ट तुमचा क्रिएट होईल. ओके, माय ॲप नावाचा डायरेक्टरी प्रोजेक्ट तुमचा एक क्रिएट होईल आणि त्यामध्ये काय काय हायरार्की राहणार तर या पद्धतीने हायरार्की राहणार. ठीक आहे, कळतंय? आपण करून बघू इन शॉर्ट मध्ये. तर इथे दिसेल तुम्हाला अंडर द डायरेक्टरी यू विल नोटिस द फॉलोइंग स्टँडर्ड प्रोजेक्ट स्ट्रक्चर. आता इथे काय असते जर तुम्ही मेवनने काम करताय तर इथे तुम्हाला दिसेल pom.xml. काय दिसतंय pom.xml. यामध्ये काय असते तर कम्प्लीट कॉन्फिगरेशन असते, तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन असते. अंडरस्टूड? ठीक आहे. त्यानंतर काय दिसतं इथे SRC. तर यामध्ये सोर्सेस. तर इथे तुम्हाला टेस्ट करायचं आहे, क्वालिटी करायचं आहे, काय करायचं आहे त्या पूर्ण मेन हायरार्की दिसेल. तर जावा आहे, माय कंपनी आहे, ॲप आहे आणि ॲप डॉट जावा आहे. टेस्ट असेल तर टेस्ट मध्ये इथे तुम्हाला सेम याच टाईपने कंटेंट मिळेल. अंडरस्टूड? ठीक आहे. जिथे कुठे तुम्हाला pom.xml दिसलं, जिथे कुठे तुम्हाला pom.xml दिसेल डायरेक्टली असं कन्सिडर करायचं की मेवन थ्रू हा बिल्ड झालेला आहे. ओके, pom.xml वगैरे आपल्याला कॉन्फिगर करायची गरज राहत नाही, तो डेव्हलपरचं काम असतं, तो तेवढं करून घेतो. ठीक आहे, पण येस आपल्याला थोडाफार नॉलेज असायला पाहिजे. कळलं? ओके, सो काय असते pom.xml मध्ये तर बघा बेसिक कंप्लीट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर प्रोजेक्ट. कंपनी कोणती आहे दिसतंय, pom.xml ची इन्फॉर्मेशन घेतोय आपण. आता हे मला तुम्हाला CLI मोडवर पण दाखवायचं होतं, इथे समजून घ्या, तिथे आपण फक्त चेक करू असंच आहे की नाही. कळलं? ठीक आहे. तर pom.xml मध्ये ऍक्च्युली काय असते तर ही असते कॉन्फिगरेशन फाईल, मेन कॉन्फिगरेशन फाईल. तर यामध्ये जे प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करणार, जे डिपेंडन्सीज तुम्हाला आवश्यक आहे, माय कंपनी ॲप, माय ॲप, इकडे जे काही तुम्ही यूज केलेलं आहात ते सगळी इन्फॉर्मेशन तुमची इथे मिळेल. सी ग्रुप आयडी, नेम आहे माय ॲप. ओके, आणि बाकी डिपेंडन्सीज. तर pom.xml मध्ये तुमच्या प्रोजेक्टला लागणाऱ्या कम्प्लीट डिपेंडन्सीची इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल. कळलं? ठीक आहे. कधी कधी काय होतं तुम्हाला तुमच्या डिपेंडन्सीज इथे राहत नाही तर एक्स्ट्राची डिपेंडन्सी तुम्हाला इथे ऍड करावी लागते. ओके, तर तसा सिनेरिओ पण येतो नंतर समोर. एवढं कळलं? ठीक आहे. तर इन्स्टॉलेशन करून बघू आपण लगेच. इन्स्टॉलेशन करण्यासाठी मेन थिंग म्हणजे जावा असणे आवश्यक आहे. जावा असेल तेव्हाच तो मेवन काम करेल, अदरवाइज करणार नाही. ठीक आहे. तर येस आपण काय करू आता, जेनकिंग्सचा आपला सर्व्हर आहे. जेनकिंग्स मध्ये जेनकिंग्सचा जो मेन सर्व्हर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण जावा इन्स्टॉल केलेला आहे, बरोबर ना. एक तर त्याच्यावर करा किंवा आपल्या पाईपलाईन मध्ये आपण काय करू, नोड 1 वर काम करायचंय असं सांगू. नोड 1 वर पण जावा आहे आणि जेनकिंग्स वर पण जावा आहे. तर दोनपैकी कुठल्याही याच्यामध्ये आपण काम करू शकतो.
मेवनला इन्स्टॉलेशन करू शकतो. तशी रिक्वायरमेंट नसेल तर एक सेपरेट सर्व्हर क्रिएट करा, काय प्रॉब्लेम होणार नाही. मेनली तर सेपरेट सर्व्हर्स असतात, ठीक आहे. बट आपण काय करू, नोड 1 वर करू. त्यासाठी लागेल आपल्याला आय पी ॲड्रेस. 2 इन्स्टन्सेस आपले वर्किंगमध्ये आहेत. नोड 1 वर जर करायचं असेल तर नोड 1 वर करा. याचा आय पी ॲड्रेस घ्या. हा दिसतोय आय पी ॲड्रेस. कॉपी, ॲक्सेस घ्यायसाठी आपण कॉपी केला. SSH-i ID_RSA ubuntu @ address. Yes, here it is. sudo -i काम करतोय. की यामध्ये आपल्याकडे जावा अवेलेबल आहे, CS अवेलेबल आहे. जावाचा वर्जन कोणता आहे, जावा वर्जन एंटर 21 आहे. तर इथे एकतर आपण काय करू शकतो, डायरेक्टली apt-get install maven या पद्धतीने लिहू शकतो. अदरवाइज एखादा पॅकेज, अदरवाइज काय करणार, मेवनचा पॅकेज इन्स्टॉल करणार. पॅकेज इन्स्टॉलेशन स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. यस, हिअर इन्स्टॉलेशन. हां, इन्स्टॉलेशन वर आलोय. तर इन्स्टॉलेशन कसं करायचं, तर सिम्पली तुम्ही पॅकेज घेऊ शकता आणि त्याला अनपॅक करू शकता. अदरवाइज तुमच्याकडे कमांड पण आहे, apt install maven, याने सुद्धा करता येईल. लेट्स सी, आपण करून बघू दोन्ही वेने. जर असं नाही काम झालं तर तसं करता येईल, है ना. सो apt-get install maven-y एंटर होत तर आहे. वेट अँड वॉच. ओके, इथे भरपूर सारे सेटिंग देतोय तो. ठीक आहे, आपण ओके करू. बाकी सेटिंग आपल्याला माहित नाही आहे. गुड. सो जावा, सॉरी, MVN वर्जन एंटर. सो अपाचे मेवन 3.6.3 इन्स्टॉल झालेला दिसतोय. आणि कोणता जावा वर्जन यूज करतोय, हा 21, जो आपल्या जवळ ऑलरेडी अवेलेबल आहे. राईट. तर सिंपल सी कमांड यूज केली. काही हार्ड आहे का इथे इन्स्टॉलेशन? नाही. apt install maven, कारण तो मेवन काय आहे त्याच्या रिपॉझिटरी मध्ये ऑलरेडी ऍडेड आहे, इन्स्टॉल झाला. आता इथे बघा, एखाद्या प्रोजेक्टवर तुम्हाला खरं प्रोजेक्ट मॅन्युअल वेने करून बघायचा असेल तर याच्या आधी जो आपण 5 मिनिट वाला बघितला, हा एवढं बघायचं, एवढं कॉपी करायचं. एक प्रोजेक्ट आपला जनरेट होतो माय ॲप नावाचा. हिअर इट इज. आर्ट टाईप जनरेट माय कंपनी माय ॲप या नावाने काय होईल, एक प्रोजेक्ट जनरेट होईल. जेव्हा प्रोजेक्ट जनरेट होतो तर तो त्याला लागणाऱ्या प्रत्येक डिपेंडन्सीज डाउनलोड करतो. काय करतो तो, पूर्ण डिपेंडन्सीज डाउनलोड करतो, त्याला पॅकेज मध्ये कन्वर्ट करतो. आता आपला जो कोड आहे हे तर झालं, रिपॉझिटरी फेच तर करेलच तो कंटिन्युअसली. आपला जो कोड आहे कोणता, स्टुडंट ॲप वाला, तर येस, त्यामध्ये ऍक्च्युली भरपूर साऱ्या वेगवेगळ्या फाईल्स आहेत. हा, त्यामध्ये काय आहे, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या फाईल्स आहेत. तर त्यांना आता काय करायचं आहे, बंडल करायचं आहे, पॅकेज बनवायचं आहे. तर त्यासाठी आपण यूज करणार काय, तर जेनकिन्स, सॉरी, मेवन. स्टुडंट ॲप
दिस वन, आणि यामध्ये तुम्हाला दिसेल वेगवेगळ्या फाईल्स अवेलेबल आहेत. आणि इथे तुम्हाला दिसेल एक pom.xml, म्हणजेच हा जो ऍप्लिकेशन आहे याच्यासाठी रिक्वायरमेंट काय, मेवन ची रिक्वायरमेंट. इथे पण pom.xml दिसेल, तिथे रिक्वायरमेंट कशाची आहे, मेवन ची. मेवन यूज केलेला आहे या पद्धतीने. ठीक आहे, सिंपल. So choose a number, okay, case sensitive content or apply filter. काहीच करायची गरज नाही आहे. ठीक आहे, बघा तू पॅकेज क्रिएट करतोय. हा पॅकेज क्रिएट करतो कोणत्या नावाने, व्हर्जन 1.0 स्नॅपशॉट. ठीक आहे, सो व्हॅल्यूज वगैरे आपण काहीच देणार नाहीये. पॅकेज कंपनी बाय डिफॉल्ट सगळ्या व्हॅल्यूज आपण बाय डिफॉल्ट पास करणार. तर आता फायनली आपल्याला सक्सेस वाला मॅटर भेटलेला आहे. एलएस करा, माय ऍप नावाने दिसेल तुम्हाला इथे विजिबल आहे. ओके, तर इथे आता आपण चेक करू शकतो cd माय ऍप एंटर ls, तर pom.xml दिसते आणि src दिसते. सेम ज्या पद्धतीने इथे तुम्ही बघितलं की काय आहे, माय ऍप, pom.xml आणि src दोन कंटेंट आहे. आणि src मध्ये आणखी काय दिसतं, SRC मध्ये आणखी काय असेल, तर हा स्ट्रक्चर असेल जो आता इथे आपण बघितलेला आहे. कूल आहे. ओके, आता हे तर झालं, आपण या पद्धतीने करून तर बघितलं. बट बेसिकली आता आपल्याला करायचं आहे आपल्या कोडला टेस्ट बिल्डिंग है ना. आपल्या कोडला काय करायचं आहे, बिल्ड करायचं आहे, पॅकेज क्रिएट करायचं आहे. तर आता ते इथे कसं लिहायचं, पाइपलाइन मध्ये. आता पाइपलाइन मध्ये लिहायचं आहे ना, पाइपलाइन मध्ये कसं लिहायचं, तर इथे आता अगेन आपल्याला सिंटॅक्स माहिती नाहीये. सो इकडे यायचं पाइपलाइन सिंटॅक्स मध्ये. पाइपलाइन सिंटॅक्स कुठे गेलं, हा हियर. पाइपलाइन सिंटॅक्स मध्ये आल्यानंतर आपल्याला करायचं काय, तर इथे आता यूज करायचं आहे हे मेवन MVN दिसतं का इथे, MVN शेल स्क्रिप्ट. ओके, शेल स्क्रिप्ट. काय करणार आहोत आपण, कमांड यूज करणार आहोत ना इथे. जर तुम्ही इथे चेक केलं तर आपण कमांड कोणती यूज केली आहे, MVN. तर सिंपल काय आहे, एक शेल आहे, शेलवर आपण कमांड एक्झिक्यूट करतो. त्यासाठी आपल्याला सिंटॅक्स मध्ये काय चेक करायचं आहे, सिंटॅक्स मध्ये आपण काय करणार, कुठे गेलं, हा सिंटॅक्स मध्ये शेल स्क्रिप्ट लिहिणार. आणि शेल स्क्रिप्ट मध्ये काय लिहिणार आहोत आपण इथे, शेल स्क्रिप्ट मध्ये काय लिहिणार आहोत, तर MVN कमांड लिहायची ना, MVN. आणि त्यानंतर पॅकेज क्रिएट करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, तर आपल्याकडे ऑलरेडी सोर्स कोड अवेलेबल आहेत, बरोबर. तर येस, आता मेवन जेव्हा काम करतो पॅकेज क्रिएट करण्याचा, तर तो काही फेजेस मध्ये करतो. इथे बघा याचे काही फेजेस दिलेले असणार आहे. दिसते इथे. तर मेवन जेव्हा काम करतो तर मेवन काही फेजेस मध्ये काम करतो. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, क्वेश्चन पण येतो इंटरव्ह्यूज मध्ये, काय मेवनचे फेजेस काय आहे, कसं काम करतात. ओके, तर मेवन फेजेस मध्ये दिसेल तुम्हाला सर्वात आधी, अदरवाइज तुम्ही बोलू शकता याला मेवन लाईफ सायकल. ओके, मेवनच्या 3 लाईफ सायकल असतात. एक असते डिफॉल्ट, दुसरी असते क्लीन, तिसरी असते साईज. डिफॉल्ट मध्ये एवढा कंटेंट, कोणता, हा जो कंटेंट आहे हा डिफॉल्ट मध्ये येतो एवढा. ओके, आणि क्लीन हा सेकंड, हा थर्ड लाईफ सायकल. सो इफ यू वॉन्ट टू चेक हियर इट इज द, although hardly the comprehensive list, this is the most common default life cycle phases executed. डिफॉल्ट मध्ये जे पण एक्झिक्यूट होतं ते या गोष्टी आहेत. तुम्हाला सेपरेटली ह्या 2 लाईफ सायकल एक्झिक्यूट कराव्या लागेल. तर डिफॉल्ट लाईफ सायकल मध्ये काय काय आहे, तर बघा, व्हॅलिडेट. काय करतो व्हॅलिडेट, त्याच्या वर्ड वरून समजून पडतं. व्हॅलिडेट करणे म्हणजे काय असतं, चेक करणे की हा तो प्रॉपर लिहिलेला आहे की नाही, ते तेच करणार आहे. व्हॅलिडेट द प्रोजेक्ट इज करेक्ट
ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल और नॉट, चेक करणे. ओके, देन कंपाईल करून बघणे. आता कंपाईल वाला वर्ड तुम्हाला नवीन आहे का? कंपाईल करणे म्हणजे काय असते? सोर्स कोड काय करतो? कंपाईल करून बघेल. जसं तुम्ही एकतर व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये कंपाईल करून बघू शकता, किंवा तुम्ही जावा यूज करताय, इक्लिप्स यूज करताय, त्यामध्ये तुम्ही कंपाईल करून चेक करता, बरोबर ना, की हा वर्क करणार की नाही करणार, एरर्स आहेत का ते. टेस्ट दी कंपाइल्ड सोर्स कोड, सुटेबल युनिट टेस्टिंग फ्रेमवर्क आहे. जेव्हा कंपायलेशन होते त्याच्यानंतर तुम्ही त्याला टेस्ट करता की हा कोड वर्किंग होईल, अदरवाईज काही इश्यू येणार, राईट ना, सॅम्पल टेस्टिंग म्हणतो आपण त्याला. देन त्यानंतर त्याचा होतो एक पॅकेज क्रिएट. जोपर्यंत टेस्ट होणार नाही तोपर्यंत त्याचा पॅकेज क्रिएट करणार नाही. तर येस, इथे पॅकेज झाल्यानंतर इंटिग्रेशन टेस्ट आहे, व्हेरीफाय, इन्स्टॉल आणि डिप्लॉय. हा हो हो, कळलं? ठीक आहे. तर हे जे काही दिसतंय इथे तुम्हाला डिफॉल्ट मध्ये, ह्या सगळ्या कमांड्स पण आहेत. ओके, तर आपण जेव्हा यांना यूज करणार तर इकडे बघा, याचा जर एखादा पॅकेज क्रिएट करायचा असेल, वेअर इट इज, हे जे आपण इथे केलं आहे, तर हे अगेन करायचं असेल आपल्याला, तर आपण सिंपल काय करणार, MVN हा बिल्ड जर आपल्याला उडवायचा असेल तर MVN क्लीन. ठीक आहे. तर इथे जे लाईफ सायकल दिसते तुम्हाला, सेकंड लाईफ सायकल, क्लीन लाईफ सायकल. कोणती लाईफ सायकल आहे? क्लीन. क्लीन अप द आर्टिफॅक्ट क्रिएटेड बाय प्रियर बिल्ड. ओके, तर इथे बघा, आपण हा जो बिल्ड क्रिएट केलेला आहे, हा बिल्ड जर आपल्याला नकोय, हा वॉशआउट करायचा असेल, तर आपण काय करणार, MVN क्लीन करणार. आपला बिल्ड राहणार नाही, पुराणा बिल्ड राहणार नाही. आणि जो थर्ड लाईफ सायकल आहे, तो थर्ड लाईफ सायकल काय करतो, तर डॉक्युमेंटेशन वगैरे क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. ओके, तिन्ही फेजेस समजले, तिन्ही लाईफ सायकल समजले. ठीक आहे. सुईस कमांड्स इथे दिलेले आहे, जनरेटिंग द साइट, यू कॅन सी डायरेक्टली MVN साइट. आणि क्लीन करायचं असेल तर क्लीन, तुमचा कोणता मॉड्यूल बिल्ड क्लीन करायचा आहे तर ते बिल्ड क्लीन डॉट एंटर. तर हा काय करेल, MVN क्लीन करायला सुरुवात करेल. ओके, सी, आता क्लीन करताना सुद्धा तो काय करतो, तर pom.xml ला रीड करतो. pom.xml मधून तो काय करतो, इन्फॉर्मेशन कॅप्चर करतो आणि त्याला क्लीन करायला सुरुवात करतो. तर बिल्ड सक्सेस अगेन झालेला आहे, इथे दिसतंय इथे. ओके, तर आता आपण काय करू, आपल्या प्रोजेक्टवर काम करू. एकदा असंच एक सिंपलचा प्रोजेक्ट आपला बिल्ड करून बघू. गिट क्लोन मॅन्युअली करून बघतोय आपण. आता पाइपलाइन एक्झिक्यूट कशी होणार, त्यामध्ये कोणत्या स्टेप्स परफॉर्म होणार आहे ते तुम्हाला सांगतोय मी मॅन्युअल वेने. ओके, जेणेकरून जेव्हा पाइपलाइन एक्झिक्यूट होईल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की त्यामध्ये होत काय. कळलं? तर येस, रेपोजिटरी घेतली आहे मी, क्लोन करतोय, CD रेपोजिटरी मध्ये जाणार. आता इथे आपल्याकडे अवेलेबल आहे काय, माझा काय दिसतंय, सोर्स कोड है ना, स्टुडंट ऍप वाला. तर इथे दिसतंय pom.xml, म्हणजे यूज काय करणार आपण, मेन. आता इथे आपल्याला जर या पूर्ण सोर्स कोडचा पॅकेज क्रिएट करायचा असेल तर कसं करणार, कमांड आहे MVN क्लीन MVN पॅकेज. कोणती कमांड, MVN पॅकेज. पॅकेजची स्पेलिंग बरोबर लिहिली का मी, बरोबर आहे? ठीक आहे. तर MVN पॅकेज क्रिएट जेव्हा मी करतोय तर या जो आपला सोर्स कोड आहे याचा पॅकेज क्रिएट करायला सुरुवात होईल, याच्या डिपेंडन्सीज डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. सगळ्या पॅकेजेस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी लागणाऱ्या डिपेंडन्सीज तो घेतोय.
काहीतरी इश्यू दिला यांनी. ओके, काय म्हणतोय तर बघू आपण. जावाचा इश्यू नको द्यायला यांनी. बिल्ड फेल्युअर, हा ऑफकोर्स जावाचा इश्यू आहे. जावा याला वेगळा पाहिजे, आय थिंक सो. ओके, गिट सॉरी MVN क्लीन पॅकेज. आणखी एक टर्म की तुम्ही दोन लाईफ सायकल एक साथ यूज करू शकता. तर क्लीन कशासाठी यूज केलं? पुराने बिल्ड वॉश आउट करण्यासाठी. आणि पॅकेज कशासाठी यूज केलं? नवीन पॅकेज क्रिएट करण्यासाठी. ओके, एरर जावाचा असेल, ठीक आहे, एरर जावाचा असेल असं मला पूर्ण, येस मला तेच भीती वाटतीये. जावा मेवन मॅपिंग एक्स्ट्रीम, ओके, पूर्ण जावाच्या डिपेंडन्सीचा इश्यू दिलेला आहे यांनी. ठीक आहे, काय हरकत नाही. repository जावा, ठीक आहे. कन्सेप्ट समजला. होणार काय तर आपल्या या रेपोजिटरी मध्ये जो पूर्ण सोर्स कोड आहे त्या सोर्स कोडला बिल्ड करण्यासाठी काय यूज करू आपण? मेवनचा. आणि मेवनची कमांड कोणती यूज करावी लागणार आहे? मेवन. जर आपली पुराणी बिल्ड आहे तर ते क्लीन करण्यासाठी क्लीन, आणि नवीन बिल्ड क्रिएट करण्यासाठी पॅकेज. ओके, तर आता येस आपल्याला हे टर्म जर आपल्या पाइपलाइन मध्ये ऍड करायची आहे तर कसं करणार? ही टर्म सिंपलची कमांड, कोणती कमांड? MVN क्लीन पॅकेज. ही कमांड आपल्याला कुठे ऍड करायची आहे? आपल्या पाइपलाइन मध्ये ऍड करायची. तर कशी ऍड करणार ते जर माहिती नाही आहे आपल्याला तर आपण काय करू? सिंटॅक्स चेक करू. तर सिंटॅक्स चेक करणे एकदम इझी. कुठे गेलं? हा, MVN मी म्हणूनच इथे काय घेतलेलं आहे? शेल घेतलेला आहे, शेल स्क्रिप्ट घेतलेला आहे. MVN क्लीन पॅकेज ही कमांड एक्झिक्यूट करायची आहे ना. पण पाइपलाइन मध्ये कसं लिहायचं हे माहित नाहीये आपल्याला, त्यासाठी आपण करतोय जनरेट पाइपलाइन सिंटॅक्स. तर इथे सिंपली काय करायचं आहे? स्टार्टिंगला SH यूज करायचं आहे. सो इथे आपली कमांड राहील SH MVN क्लीन पॅकेज. कळलं? काही इश्यू, काही प्रॉब्लेम नाही? ठीक आहे, आय होप एवढा कंटेंट समजलाय. ओके, ठीक आहे. तर यानंतर आपण आता जाणार आहोत टेस्टिंग टीम कडे. हे मी जो एरर आलेला आहे जावाचा हा उद्याला सांगतो. ठीक आहे, इथे जावाचा एरर आहे मला माहिती आहे. आपल्याला जावा चेंज करावा लागेल, बट नाव टाइम वेस्ट होईल. त्याचा आधी आपण काय करू? दुसरा टूल लर्न करू. तर दुसरा जो पाइपलाइन मध्ये टेस्ट मध्ये आपल्याला बघायचा आहे, टेस्ट मध्ये बघायचं काय? सोनर. काय बघायचं आहे? सोनर. एक्स्ट्रा होत आहे का? कंटेंट जास्त होत आहे का? हा, होतोय. तुमच्या स्माइल वरून समजत आहे ना दादा? घ्यायचं की नाही घ्यायचं सांगा बरं. हो की नाही? तसंच पटकन रेकॉर्डिंग स्टॉप करायला बरं होईल मला पटकन. हे पाहिजे असं. ठीक आहे.